इतिहास अबम हुए परंतु आज भी कोई सर्वसामान्य माहो खत ना मिलित रही ये तो माहिती हुई ना खत ना मिलित रही कोई 800 रुपया 900 रुपया 1000 रुपया कहते बेन नंबर में तो खत मिलित रही क्या काजे ये आमदार जबाबदारी ना के सर्वसामान्य माहो शेतकरी खत उपलब्ध करिता पा त्या बी बियाणं उपलब्ध करिता पा आणि त्या समय तो पद होय तो त्या तो कालो बाजार कवर व्यापारी प्रत्येक किती कार्यक्रम रहियो तर तो खंडोणी मागे तेल तांदूळ हळद मसाला नमक मिरची आणि तारे ते व्यापारी बी बी त्या गोलक दाखवत देत आहे की आमच्या वय कोते तारे ते कापते कहा की पैसा पडणार की कहता आपण तो धंदो को या झोली पवली की आपण व्यवसाय कोयलो को चालले राहिली परिस्थिती आणि रेशन दुकानों भी तो वर्षा में 4 बाबा बिना कामो धान्य काढित है तो गोदाम परस्पर गाडी पळतले है तो स्वस्त धान्य दुकानदार होते बिचार दाबाता ते गोपताना परंतु गरीब जो घास होय तो तेही रत्तो आमचे काढितले हे सत्य परिस्थिती होय पण त्या पकडो गोगित ना रे मग तो रेशन दुकान जो गोवा इतना माल कमी मिले तो हम तो पूछा कि माल कहे कमी आई तो कहे की आमच्या दादाने तिकडे काढून घेत नाही तर मग जो आमदार म्हणून होय तो केतु मोठं दाखव होय की भाई तो रेशन दुकान जो माल आहे गरीब का तो भी सोडित ना रही तो ये व्यापारी जो रहते हैं जो मार्केट में जो हफ्तु वसूल को है तो मार्केट में भी सगळे तभी चाले पण मा हफ्ता आपा व्यापारी आपी तो ये आमसुला वाला जो भाव वादी तो तो क्या भाई वजह की कमिटी हा कहतो ती भी हफ्तो खादती तर एहली परिस्थिती एक कोडा प्रत वसूल करणार व्यापारी तुम्हा आमा पादा पर उर्दियन तुवेन जोवारेन बाजरी व सत्या पर तो व्यापारी वसूल कर ना तो कहा जाऊन देणार त्या दाम तर एहली या अक्कलकोट तालुका परिस्थिती या 1-1.5 वर्ष में त्या आमदार कोई तो कहते ना तो बाकासूर हे कहते महाभारत मध्ये आपण इतिहास वाचता रोज त्याला तो एका गुफेमध्ये राहतो जंगलामध्ये आणि त्याला एक बैलगाडा भरून जेवण पाठवावं लागतं हा एक पाडो एक माहो आणि बैलगाडी पळते रोज रोज तो तमाशू गाँव से गाँव परेशान ने पटाडे तो साला गाँव में हावी जाए ने नाजूस तो है कहते पण त्या बाकासूर बहुत को लोकांचे भीम पैदा कोण पडे आपण गाव में काय गावागाव में जिला परिषद प्रत्येक गट में रहते आप जो कार्य करते तो मजबूत यार कौन पड़े अन्याय अत्याचार विरुद्ध लढला का व्यापारी बात परेशान हो नौकरी कोण भागी झाला तयारी होय आणि निश्चित दाबाते पण प्रारब्ध नाके तो डेरिंग को होते तर मग ते कार्यकर्ता प्रवेश को इतरे है कि भाई सुरक्षा का होय कहते आणि त्या भी माहिती होय हिनाताई मजबूत है गावी साहेब आज भी थाकीत ना सुप्रियाताई हो तर अमे कार्यकर्ता भी हिम्मत आवे कि आपा भी सुरक्षा है कहते एक समय हेलो तो कि व्यापारी अमे नंदुरबार जाता रहो कि गाँव थोड़ी जाता रहो का जाला एली परिस्थिती एती दहशत त्या आमदार तयार करली परंतु आम्हाला समय काही ना ती आपार एक व्यापारी बोटो महेश तोर म्हणून आहे तो झुकतो ना झुकेगा नहीं साला है कहे तो मग तो त्या फाकाई लागेल है कि तो खंडोनी ना हापतो तो वसुली ना हापतो तो भांडारो तयार होते ना त्या तो एलिकी को है केस को है 10-10 पान अर्जी को होता है एली परिस्थिति हुई तो ती में है आणि तो अमृत वगैरे है क्या तो मर्डर को यहाँ कब तो है कार्य करता है अरे मर्डर को इतनी सादी सोपी गोट हुई के हाँ मर्डर कोडा मर्डर को दिले तो मजाक होय के आणि आमदार सारखं माहो एक कार्य करतो है की हा त्या मनोमर्जी विरुद्ध ना चालतो तर मग त्या मर्डर को ऐकतो हात पाक तोडीचा सलग काय है तो हे लिहून तो अरे पण जो हात पाक तोडे तो समजा जाए पण जो तोडे तो भी भय करणार होय की त्या भी घर दार परिवार उद्ध्वस्त होणार होय आणि आपो गावी साहेब नेता तुम्हें जोड़ाया तेहनी गोटी सिखाड़ी के यह ठोकी दिया यह मागी दिया है तो गावी साहेब आजपर्यंत कधी होय के गावी साहेब जो होय तो त्यामध्ये दैवत्व होय आणि एक वडील एक पालक म्हणून कहलो जोजवे तो गावी साहेब आप आदर्श लेवल आणि या जिल्हा या तालुका हा गावी साहेब संस्कार लागाडी हा म्हणून आजपर्यंत गावी साहेब एक भी डाक ना अरे कोटो भी जरा भाषण में आरोप होता है विरोधी पार्टी वाला तो काय होय जो विकास को है जो त्या गाठणार आहे त्या किती आरोप होणार है ना तो षडयंत्र होय लोक ठोकीला का जाए कांग्रेस वाला आजपर्यंत ठोकी ठोकीत मते मागितले जाए हमें इलेक्शन आयो में तर मग वाणी वाणी गोठीले जात ठोके तुम्हा हम जमीन पडे देहो तुम नौकरी लागाडे देहो तुम्हा हे कोई देहो पण तुम्हा जर समजा 30-35 वर्षे सत्ता होती आज भी खासदार हो तो दिल्ली काम लेता है आज तो हिनाता इधर ठीक ठिकाणी बोर्डे दिखाते रही है पण नवीन खासदार बोर्डे दिखाते हैं नवीन आमदार बोर्डे दिखाते हैं तो को है कि भाई गावी साहेब तो विरोध को है परंतु एक टाइम हो तो पहला तोच कबूल को है
की गावी साहेब माहो आदिवासी विकास मंत्री असताना 200 कोटी कामे देखते तो भाषण वेगू कहे साहेब बरे कहते पण अमेपासून ना कपलत गई आणि त्याचा विकास करू फक्त कोयली विहीर आजूबाजू विकास करू त्या तालुका देखातो दोऱ्या खोऱ्या माज भी सोडकीना बने प्रये आज भी सुख दुख हे तो होईल नाही आणि त्या फक्त त्या गाव देखा विकास करू त्या फक्त नफो का आलो फक्त ठेकेदारी करू येतोच त्या उद्देश आणि ज्या गावी साहेब आहे आदिवासी विकास मंत्री असताना त्या कोप त्याचं योजना लेता आणि त्या तालुका विकासकाचं योजना फी पण ते स्वतः स्वार्थ साधित आज गावित परिवार को है अरे गावित परिवार हो संपडला काजे ताहू आयुष्य खपणो पडणार गावी साहेब जे पाडे मोडे होते ना ते खूप उंडेजा होईल म्हणून हे बाजे हने गरीब गरीब समाज होईल तो गावी साहेब पासडी आणि या सातपुडा ते विकास गावी साहेब शिवाय कोडो ना करू शकतो एक उदाहरण तुम कहो कि भाई गया मागच्या महीना में है जे नर्मदा काठापो जे 33 गावे है अक्कलकुवा 9 गावे अकराणी 26 गावे सरदार सरोवर डूब क्षेत्र में गए है परंतु 100% आखिर गावे ना गए बाकीचे भाग होते होय मग त्या अतिक्रमण वन जमीन पट्टे 20 वर्षापासून पेंडिंग होते ते सरदार सरोवर कडे वर्ग एकच लेखी दे आणि त्या निकालून आपण फायले उदय खात गई उंदे खात गए बरोबर तर मग आम हिनाताई आणि गावी साहेब मार्गदर्शन काले या भारत देशाचा जो अनुसूचित जनजाति आयोग जो अध्यक्ष है अंतरसिंह आर्या साहेब तो भी आदिवासी हुई तो आयोग पहला में नंदुरबार आयोग पहला में आम तायरी त्या निवेदन आप हिनाताई मग अमे त्या सूचना थी त्या प्रशासन कलेक्टर कमिश्नर कि नर्मदा काठो जो अतिक्रमण जो वन पट्टा आपीला हो त्या कार्यवाही कहा होती तर ते मग मी निवेदन लिखित महापत्र आयो की आम्ही दर गुरुवारी त्यांची सुनावणी घेऊन सर्व प्रकारे आता मार्गी लावू तर हे काम ना दिखातो आणि गावी साहेब समजा सत्ता पण आज देशों में है राज्य में सरकार होय परंतु साहेब आज मंत्री पद ना आणि मंत्री पद ने पुढे बदा आमच्या पाडवीने बदा पुढारी विरोध कोया की महोदय मंत्री पद गावी साहेब माफ करतो आणि तो मंत्री बनतो तर बदा सबकामा देतो तो भरोसा कमी तर 20 वर्षापासून पेंडिंगचं काम होतं अतिक्रमण वन जमिनी तर नर्मदा पट्टा जर 33 गाव અમે ત્યાં સાલના મિલી જનારી હોય ઉર્વરિત હોય તો આપણે ગાવી સાહેબ સુપ્રિયાતા અને હિનાતાઈ या उपस्थिति में कलेक्टर एक मीटिंग आप आयोजित करितला तर आगळी जे प्रोसिजर आपण सुरू केली ते काजे आपण साहेब आणि ताई बी आपण एक बार टाळ्या वाजत तो सौगात को जे की आपा नर्मदा परिसर जो का प्रश्न होता मार्गी लागायचा ठीक आहे आवणारा समय में आपण जो ग्रामीण भाग विकास को तो जिला परिषद पंचायत समिति ही में आपा में जाऊंगा तरच आपा जो काही ग्रामीण भाग जो विजय प्रश्न पेंडिंग रहे हो आज भी गावी साहेब आदिवासी विकास मंत्री असताना त्या 400 कोटी रुपये आप्या या नंदुरबार जिल्हा जो अकराणी अक्कलकुवा तलावा विजय प्रश्न बाकी है कोटे आणि ते यादी होय परंतु ते आमचे को है कि भाई आय को है ते नावेल्या हे बात ओकड्या को दाबीत मिकी हो आणि कोडोल अधिकारी जर एकदा काम सर्वे को है तर तो हादित को दम है काय ना तू आमदार है का आय आमदार है ना तू केटला हिनम देणार है आधी तो सर्वे के तो फिर मानदर्शक है तो क्या हो गया अरे डिपार्टमेंट होय कि सरकार मिकी है तो सर्वे को है क्या काम तो कोई ना तर मग जे आपा डोगो भागो मध्ये मग ते नर्मदा परिषद माणेबिली पासून तो उर्जा बादल पर्यंत जे भी समजा गावे 100% 20 पासून वंचित रहे है ते यादी मंजूर होईल पण तो आमदार जे हटकाळी प्रवृत्ती त्या पैशांना टाकून देतो आणि ते नाव कॅन्सल करीत ना त्या मर्जीमध्ये नाव टाकायचं का की त्या ठेकेदारावर कमिशन खाल्लं ते ठेकेदार बी पिता की आमचे खूप त्रास दे तर मग आम कहतो ते काम को आयोजन करतो अधिकारी भेट भी देत गया आणि जुनं काम बी येते बी तो तक्रार केव है त्या कालावधीपेक्षा जुनं बी काम त्या बी तक्रार को यादी मगाडी त्या ठेकेदार खाते की अधिकारी खाते माँ की हो तो तुम माफी देवा होते पहली परिस्थिति या तालुका में है होवित गई है ते काजे आप गावी साहेब सुप्रियाताई आणि हिनाताई आत मजबूत कोयला है जिल्हा परिषद में है आवनारा समय आप सत्ता हस्तगत कोयली होय जेणे कोयते आपा जो ग्रामीण भाग जो रहियो तो विकास आप विकास करू कोयतेलो होय ते काजे तुम्हा जास्तीचो वेळ न लेता आई माँ बहन गोठी ही जाय पूरी को हो तुम बाठे इतनी बड़ी संख्या में आई है बद्दल तुम्हा बदा खूब खूब धन्यवाद आपकी जय
जय आदिवासी।